नाही ना ते यांनी उलट जास्त जवळ येईल. ओके जागा काय आणि तुम्हाला भीती कधी वाटत नाही ना का? लयच मोठा चला चला बाहेर चला. या 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 बाहेर. फोटो काढा आपला भाऊ एक फोटो काढ. थांबा थांबा. काय नाग आहे नाग. नाग नाही दामन आहे. बघायचं का तुम्हाला? आता बघा. नाग आहे नाग आहे. तर आपल्या भागातला विषय जातीचा साप आहे. हो का? मराठीमध्ये नाग, इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा. स्पेक्टिकल कोबरा का म्हणतात? त्याच्या माग जे 10च्या आकड्यागत आणण्याच्या माग आकड्यागत डिझाईन आहे ना, हा. त्याच्यामुळे स्पेक्टिकल कोबरा म्हणतात. आणि ह्याच्यात जे विष असतं ते न्यूरोटॉक्सिक वेनम असतं. ज्यावेळेस त्या सापाची बाईट होईल त्यावेळेस हे जे विष आपल्या नर्व सिस्टीम वरती अटॅक करतं. आहे. आणि जर आपल्या सापाची बाईट झाली, हा. झाड फूक ओझा गुणी तंत्र मंत्र ह्याच्यानं नादाला लागता नियर बाय गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन इलाज करून आता घ्यायचा. नाग आहे खरंच. धामणमध्ये आणि नागामध्ये भरपूर फरक आहे. धामणचं हेड बारीक असतं, नागच हेड मोठं असतं. हो. ज्यावेळेस चिडतो त्यावेळेसच फणा काढतो, इतर वेळेस नाग फणा काढत नाही. त्याला ती शीट दादा आणलाय का? 5 फूट असेल. मोठा आहे चांगली. हो बस. ओ बाई हे घेऊन जा ना. हा वाम आहे. हा आता खरा नाग दिसला. बाईट करते का त्याला? नाही नाही, साप का डायरेक्ट स्वतः कुणाला चावत नाही आणि बदलाही घेत नाही. सापाला बुद्धी बी नसते आणि सापाला नीट दिसत सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस तुमचा पाय पडेल किंवा अडचणीत वगैरे बसलेला असेल, तुमचं कळत नकळत हात लागला तरच तो चावणार आहे. हा आपल्या भागातून दीर्घ खाण्याच्या मार्गावर येतो. आणि उन्हाळ्यात आता मीटिंगचा सीझन चालू आहे यांचा. मीटिंग मिलन टाइम मीटिंग